हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू आज विद्यालय. तर आजचा आपला विषय आहे कॉम्प्युटर म्हणजेच संगणक आणि आजचा आपला चॅप्टर आहे मोर ऑन MS वर्ड. तर आज आपल्याला या सेशनमध्ये पाहायचं आहे पेज सेटअप. आपण ऑलरेडी मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये फॉर्मॅटिंग कसं करायचं ते पाहिलेलं आहे आणि फॉर्मॅट पेंटर ऑप्शन पाहिलेला आहे. तसेच आपण मायक्रोसॉफ्ट वर्डचे बरेचसे फीचर्स पाहिलेले आहेत ऑलरेडी. तर आज आपण या सेशनमध्ये पाहणार आहोत पेज सेटअप. तर पेज सेटअप याचा अर्थ काय? पेज सेटअप म्हणजे पेजचं सेटअप, म्हणजे जे आपण डॉक्युमेंट मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये टायपिंग करतो तर ते एक पर्टिक्युलर सेटअपमध्ये सेटिंगमध्ये आपल्याला क्रिएट करावं लागतं, जेणेकरून ज्यावेळी प्रिंट आपण काढू त्यावेळी आपल्याला परफेक्ट एक प्रिंट मिळेल आणि स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये एक प्रिंट मिळेल. ओके, तर आज आपण पेज सेटअप पाहायचं आहे. तर यामध्ये येणार आहे सेटिंग मार्जिन्स. मार्जिन म्हणजे काय असतं? मार्जिन म्हणजे जसं की तुम्ही बुक्स पाहता, तर बुक्समध्ये तुम्ही पाहत असाल की चारी साईडने ओके 4 साइड्स मध्ये तुम्हाला व्हाईट स्पेस दिसेल. ठीक आहे, की बुकच्या कडापासून ते टेक्स्ट पर्यंत एक व्हाईट स्पेस दिसतं तुम्हाला, त्याला म्हणतात मार्जिन. किंवा तुम्ही ज्या वहीमध्ये लिहिता त्या वहीमध्ये टॉपला वरच्या बाजूला रेड लाईन असते आणि लेफ्ट हँड साईडला रेड लाईन असते, त्याला म्हणतात मार्जिन्स. ओके, नेक्स्ट आहे पेज ओरिएंटेशन. तर ओरिएंटेशन या शब्दाचा अर्थ काय आहे? ओरिएंटेशन म्हणजे पेज ॲपिअरन्स, म्हणजे तुम्हाला पेज उभी पाहायचे असेल तर त्याला ओरिएंटेशन म्हणतात. किंवा तुम्हाला पेजचा लुक जो पाहायचा असतो, म्हणजे तुम्हाला पेज उभं पाहायचं आहे का आडवं पाहायचं आहे, तर त्याला म्हणतात ओरिएंटेशन ऑफ पेज. ओके, तर ॲक्च्युली इथे पोर्ट्रेट आणि लँडस्केप या 2 टाईपचे ओरिएंटेशन असतात, ते आपण पाहूया थोड्या वेळाने. नेक्स्ट आहे पेपर साईज. तर ॲक्च्युली पेपर साईज आपली नॉर्मली जे आपण यूज करतो ती पेपर साईज असते A4 साईज. ओके, आपल्याला प्रिंटरला इन्स्ट्रक्शन द्यावी लागते की मला या साईजच्या पेपरवरती माझी प्रिंट पाहिजे, किंवा जो डेटा आपण टाईप केलाय तो आपल्याला प्रिंटरवरती कोणत्या साईजच्या पेपरवरती पाहिजे ते आपल्याला डिसाईड करावं लागतं. त्याच्यासाठी आपल्याला पेपर साईज सेट करावी लागते. ओके, तर डिफॉल्ट पेपर साईज आहे A4 साईज. नेक्स्ट आहे टॅब्स. टॅब्स म्हणजे आपण नॉर्मली ज्यावेळी टायपिंग करतो त्यावेळी आपण स्पेसबारचा यूज करून स्पेस देतो. ओके, आणि टॅब्सचा पण उपयोग आपण स्पेस देण्यासाठीच करतो, परंतु स्पेसबारने आपण 1 स्पेस म्हणजे एकच स्पेस देऊ शकतो आणि टॅबमध्ये आपण मिनिमम 5 स्पेसेस देऊ शकतो. तर हा फरक आहे टॅब्स आणि स्पेसबारमध्ये. ओके, तर या टॅब्ससाठी आपण टॅब कीचा पण यूज करतो आणि टॅबची पोझिशन आपण सेट करतो. ओके, आणि आपण पाहणार आहोत इंडेंटिंग टेक्स्ट. ओके, इंडेंटिंग म्हणजे टेक्स्टची पोझिशन आपल्याला कुठे ठेवायची आहे ते आपण पाहणार आहोत. ओके, तर चला पाहूया आपण. हे सगळे ऑप्शन्स आपण मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये करणार आहे. सो फर्स्ट मी ओपन करते वर्ड. आणि इथे ऑलरेडी आपण एक टाईप केलेला आहे, तर याच्यासाठी आपण थोडंसं याला फॉर्मॅट करून घेऊ.
ओके, तर आपल्याला माहिती आहे की अलाइनमेंट लेफ्ट अलाइनमेंट असते, सेंटर अलाइनमेंट असते आणि राईट अलाइनमेंट असते आणि जस्टिफाय अलाइनमेंट असते. तर आपण आधी याला जस्टिफाय अलाइनमेंट करून घेऊ. ओके, तर यामध्ये आता या पेजची डिफॉल्ट व्हॅल्यू काय आहे, डिफॉल्ट साईज काय आहे ते आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहू की सेटिंग्ज पेज मार्जिन्स काय असतात. तर पेज मार्जिनचं ऑप्शन तुम्हाला पेज लेआउट टॅबमध्ये पेज सेटअप ग्रुपमध्ये मिळेल आणि आपल्याला मार्जिनमध्ये क्लिक करायचं आहे. तर इथे तुम्हाला वेगवेगळे मार्जिन्स पाहायला मिळतील. तर हे प्रीसेट मार्जिन्स आहेत, म्हणजे तुम्हाला याचा वापर करून तुम्ही ऑलरेडी जे इथे सेट केलेले आहेत त्याचा तुम्ही वापर करू शकता. तर इथं पाहू शकता तुम्ही की मी सिलेक्ट केलं वाईड. तर इथं काय टॉप 2.54 सेंटीमीटर, बॉटम 2.54 सेंटीमीटर, लेफ्ट 5.08 सेंटीमीटर आणि राईट 5.08 सेंटीमीटर. तर तुम्ही पाहू शकता की इथे ऑलरेडी चेंज झालेला आहे मार्जिन. तर ही जी व्हाईट स्पेस तुम्हाला पाहायला मिळते हे आहे मार्जिन. ओके, तसंच मार्जिन आपण इथे समजा मी जर नॅरो केलं तर तुम्ही पाहू शकता की इथे 1 सेंटीमीटर नॅरो मध्ये काय आहे, टॉप आहे 1.27, लेफ्ट 1.27, जे चारी बाजूला 1.27 आहे. ठीक आहे, तुम्ही इथं रुलर वरती पण पाहू शकता, चेक करू शकता की तुम्ही किती मार्जिन इथे ठेवलेलं आहे. तर इथे तुम्ही युजिंग हा हॉरिझॉन्टल रुलर किंवा हे हॉरिझॉन्टल रुलर आहे हा आणि हा व्हर्टिकल रुलर आहे. तर याच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही मार्जिन चेंज करू शकता. ओके, आणि मार्जिन मध्ये अनेक ऑप्शन आहे, कस्टम मार्जिन्स. तर कस्टम मार्जिन मध्ये आपण आपल्या रिक्वायरमेंट अनुसार इथे चेंज करू शकतो. इथे सेंटीमीटर मध्ये आहे. ओके, तसेच पेज सेटअप मध्ये लँडस्केप किंवा पोर्ट्रेट ओरिएंटेशन पण आपण चेंज करू शकतो. हे आपण परत याच्यानंतर पाहूया. ओके, तर या पद्धतीने मी मार्जिन चेंज केलं. मी मार्जिन चेंज केल्यानंतर इथं काय काय मार्जिन्स दिलेले मी, टॉप 2 इथे तुम्ही पाहू शकता 2 सेंटीमीटर आहे. नंतर लेफ्ट 3 म्हणजे 1, 2, 3 सेंटीमीटर लेफ्ट आणि राईटला 1, 2 सेंटीमीटर राईट. हे जे ब्लू कलरचं हायलाइट झालंय ते आहे आपलं मार्जिन. ओके, आता पेज ओरिएंटेशन काय असतं, पेज ओरिएंटेशन ऑप्शन पण तुम्हाला पेज लेआउट मध्ये ओरिएंटेशन मध्ये पण मिळेल आणि ज्यावेळी तुम्ही कस्टम मार्जिन कराल तिथे पण मिळेल. ओके, तर तुम्हाला पहिल्यांदा मी प्रिंट प्रिव्ह्यू दाखवते. तर हा आहे आपला प्रिंट प्रिव्ह्यू. नॉर्मली आपलं बाय डिफॉल्ट पोर्ट्रेट असतं, म्हणजे आपण उभे पेज बघतो लेंथ वाईज. आणि याचं जर मी ओरिएंटेशन चेंज केलं, लँडस्केप केलं, तर तुम्ही पाहू शकता की याची विड्थ जास्त झाली आणि याची हाईट कमी झाली. ओके, तर आपल्याला काही आडवं जर प्रिंट करायचं असेल, लाईक आपले सर्टिफिकेट असतात ते आडवे प्रिंट केलेले असतात, तर त्यावेळी आपण लँडस्केपचा यूज करू शकतो. तसेच इथं पेपरची साईज आहे, बाय डिफॉल्ट लेटर साईज असते. इथे तुम्ही साईज चेंज करू शकता. लेटर आणि A4 साईज मध्ये जास्त असा काही फरक नसतो आणि A4 साईज सगळीकडे चालते. प्रिंटर मध्ये सुद्धा आपण A4 साईजचा पेपर देतो. ओके, आणि
इथे वेगवेगळे साईज आहेत. A5 आहे, A3 आहे. A3 हा साईज A4 साईज पेक्षा मोठा असतो आणि A5 A4 पेक्षा छोटा असतो. तर सगळ्यात छोटा साईज ह्यात आहे म्हणजे A3 4 5 मध्ये 5 नंबरची छोटा आहे, त्याच्यानंतर A4 देन A3. लेंथ वाईज हे मोठे असतात. तर A3 पेपर हा लीगल पेपर पण असतो. आपण बऱ्याचशा ॲग्रीमेंटसाठी आपण A3चा वापर करतो. आणि इथं मोर पेपर साइजेस तुम्हाला पाहायला मिळतील. ओके, तर हे आहे आपलं पेज सेटअप. ऑल राईट. तर इथं प्रिंट ज्यावेळी आपण देतो त्यावेळी प्रिंटचा ऑप्शन येतो. इथं तुम्हाला प्रिंटर सिलेक्ट करावा लागतो जो तुमचा प्रिंटर आहे आणि त्याच्यानंतर करंट पेज किंवा पेजेसमध्ये आपल्याला कोणते कोणते पेजेस आपल्याला प्रिंट करायचे आहेत ते पण आपण सिलेक्ट करू शकतो. आणि प्रॉपर्टीजमध्ये परत इथं सुद्धा आपण पेपरची साईज वगैरे चेंज करू शकतो. ओके, आणि या इथं टेक्स्ट अँड इमेज, फोटो, बेस्ट फोटो हे सगळे प्रिंटिंगच्या क्वालिटी आहेत. ओके, अशा पद्धतीने तुम्ही प्रिंट करू शकता. और याचं पेज सेटअप साईज मी परत A4 करते. ओके, तर अशा पद्धतीने आपण पेज सेटअप करू शकतो. आता इथे तुम्ही टॅब मी की प्रेस केली तर पाहू शकता इथे 5 स्पेसेस पुढे जात आहे. आणि इथे जर डबल क्लिक केलं हॉरिझॉन्टल रुलरवर तर आपल्याला टॅब दिसतो. तर इथे मी जर 4 केलं, ओके, तर 4 वरती तुम्हाला असा अँगल दिसतो. तर ज्या वेळी आपण टॅब प्रेस करू, फर्स्ट टाइम 4 वरती येईल. तर या पद्धतीने आपण टॅब सेट करू शकतो. आणि इंडेंट म्हणजे पेज लेआउट, इंडेंट, हे पाहू शकता तुम्ही. इंडेंट म्हणजे आफ्टर मार्जिन, मार्जिन नंतर तुम्हाला कुठून तुमचं टेक्स्ट सुरू करायचंय. ओके ओके, आता इथे पॅराग्राफ ग्रुपमध्ये आपण जाऊ. इंडेंट इथे पण तुम्ही सेट करू शकता. आणि इथं स्पेशल इंडेंट, फर्स्ट लाईन इंडेंट तुम्ही पाहू शकता की फर्स्ट लाईन फक्त इंडेंट सेट झाली आहे, बाकी सगळ्या लाईन त्याच्या खाली बरोबर आल्यात. त्याच्या बाकीच्या लाईनला इंडेंट सेट झालेलं नाहीये. नेक्स्ट, समजा आणि एक इंडेंटचा टाइप आहे हँगिंग इंडेंट. हँगिंग इंडेंट मध्ये फर्स्ट लाईन इंडेंटच्या बाहेर असते आणि बाकी सगळ्या लाईन्स इंडेंटच्या सेट, जिथे इंडेंट सेट केलेला असेल तिथं असते. ओके, तर अशा पद्धतीने आपण आज पेज सेटअप पाहिलं, इंडेंटेशन आणि टॅब पण पाहिलं. ओके, प्रॅक्टिस करत राहावा. जेवढं प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला जास्त चांगलं समजेल.
ओके, थँक यू.